पूळ गेळे आता कबूलत गाबर सुटला का विचार त्या लोकांना. आपण भावनेच्या परत जाणार. आज 30 वर्ष झाली. ह्याला जबाबदार कोण? ह्याला जबाबदार पहिले राणे साहेबच आहेत. कारण का त्यांच्या काळात झाला, त्यांच्या काळात झालं. मी सांगत नाही आहे. कागदोपत्री काढून बघा 99 कोणाचं सरकार होतं, कोण पालकमंत्री होतं. पण तो महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील असताना तुम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला. प्रश्न एवढा आहे की बघा, आम्ही पुढाकार घेतला पण त्यावेळी त्याच्यात अडकट ही केसरकरनी केली. 2 मीटिंग पोस्टपोन केल्या. त्यावेळी त्यांना आम्ही सांगितलं होतं. तर त्यावेळी जर त्यांनी जर शिस्तीत राहिले असते, मी आमदार आहे, मी पालकमंत्री आहे, मी जो आहे ना त्यांच्यात अंगात संचारलेला, तो जिथं विनाशाला कारणीभूत आहे. आम्ही हा शब्द त्यांच्याकडे कधी नाही. अरे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी, चंद्रकांतदादा पाटील हे होते, रवींद्र चव्हाण बरोबर होते. पण कधीही विचार त्यांनी आम्ही हा केला नाही, मी हा केला. आणि म्हणून 30 वर्ष 30-32 वर्ष तो प्रश्न तसाच राहिला. आणि तो प्रश्न तसाच राहिल्यामुळे काय झालं, तिथल्या शेतकऱ्यांना तिथल्या कुठल्याही पर्यटनाचा व्यवसाय करता येत नाही, त्यांना कुठली नुकसान भरपाई मिळत नाही. ही परिस्थिती त्यांची आहे. भावनेच्या हे माझं पर्यटनाच्या माध्यमातून केरळ कुठे गेलं आहे, मग इथं का नाही झालं? इथं आमच्याकडे काय कमी? आता सांगा, तिलाईचा प्रोजेक्ट हा आम्ही पूर्ण कोकणातला मोठा प्रोजेक्ट आहे, मेजर प्रोजेक्ट आहे. मग तिथं आपण काय उभू शकलो नाही. केसरकरी 2दा घोषणा केली, 5,000 कोटी खर्च करून ॲम्युजन पार्क आणणार. काय झालं? आज मांगेलीसारख्या सगळा तो मधला बेल्ट आहे, इतका सुंदर बेल्ट आहे, त्याच्यातून पण आपल्याला इथे रोजगार निर्माण करता येईल. पण असे प्रयत्न झाले नाहीत. आम्ही ॲडव्हेंचर गेम आणणार, अमका आणणार, पण ते आणा ना. कोणी रोखले का तुम्हाला? आमुलीचा चांगला अभ्यास करून घेतला पाहिजे, चौकूळ गेला सगळा जर अभ्यास करून घेतला आणि जर तसं पोषक आहे ते पर्यटनाला वातावरण. आज आम्ही ज्या गोव्याला येणार ते गाड्या मोजत बसतो आंबोलीत बसून. तो विचार करा, त्या वापोली रस्त्याला किती गाड्या असतात. आज वापोली रस्त्याला किती लोकांनी तिथे छोटे रोजगार केलेत. आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार, समजा उद्या मी जे सांगितलं की गडकरी साहेबांनी अशा तिकडे कारंज्या केल्या, तर त्याला तिकीट ठेवावे लागेल. कारण काय आहे की तिकीट समजा ग्रामीण इथल्या लोकांची नाही घेतली तर बाहेरच्या लोकांची, टुरिस्ट येणार त्यांची, तर त्या लाईटचा खर्च मोठा आहे. इथे गाड्या कुठे उभं करायचा प्रश्न असला, इथं काय ते वेगळं करावं लागेल. बाजूला वापरलेला पण धरण आहे. हे सगळं लोकांची चर्चा करून तिथं काय करता येईल का, इथं काय करता येईल का, सगळ्या बाजून हा भाग डेव्हलप करावा लागेल. त्याहीपेक्षा आता जो शहरात माकडाचा त्रास आहे, आपला हा थांबवावा लागेल. केसरकर 5 वर्ष या खात्याचे मंत्री होते, राज्यमंत्री होते, त्यांना दिसला नाही का? गौरड्यांचा त्रास दिसला नाही का? त्यामुळे हे झालं, पर्यटन रोजगार झालं, आढाळीचं आपण सांगितलं ते झालं. शेतकऱ्यांसाठी काम करावं लागेल. आज काजूबीसाठी पहिल्यांदा शेतकरी रस्त्यावर आले. का नाही आपण त्यांच्यासाठी करू शकतो? आंब्यामध्ये साकाबी काही प्रमाण जास्तच आहे, आंब्याची क्वालिटी दिवसेदिवस खराब होत चालली. या सगळ्यांना एकत्रित करून ह्याच्यावर मार्ग शेतकऱ्यांना द्यावा लागेल. तर आरोग्याच्या गोष्टी संदर्भात मी एवढा सिरियस आहे की गोवा मेडिकल आणि आपल्या इथल्याच ही छोटी हॉस्पिटल आपली गव्हर्नमेंटची आहे, त्यांचं टायअप करायचं. परमनंट डॉक्टर त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. त्याही शिवाय त्यांना तिथे असलेले ज्या काही आवश्यक गरजा आहेत, एक्सरे मशीन असतील, तिकडे त्यांना जे लागणारे सगळ्याच गरजा. मी एक उदाहरण म्हणून सांगितलं का सगळ्या ठिकाणी आपण मोठ्या ज्या काही मशीन आहेत, सिटी स्कॅन वगैरे घेऊ शकत नाही, पण निदान तालुक्याच्या ठिकाणी तरी त्या आवश्यक आहेत. त्या सगळ्या सोयी तिथे आपल्याला सगळ्या टेस्ट तिथे व्हायला पाहिजे. अशा प्रकारची उपाययोजना पहिल्या सुरुवातीला करायची आहे. जे मल्टीपर्पज हॉस्पिटल 7.5 वर्षापूर्वी मंजूर झालं, त्याची कुठल्याही प्रकारची सावंतळीकरणं एकत्र करून त्या तालुक्यातले प्रमुख लोकांना एकत्र करून हे हॉस्पिटल काही इथं बंद करायचं नाही. पण समजा इथे जागा मिळाली तर इथे जागा नाही मिळाली तर मग जी गुणाजींनी जी जागा द्यायची केली होती तिथे या सगळ्या लोकांशी कन्सल्ट करून तिथे त्या हॉस्पिटलची पायाभरणी आघाडीच्या सगळ्या नेते मंडळांना त्या ठिकाणी करू. ही पहिलं माझं विजन आहे. दुसरं विजन असं आहे की आज रोजगाराचा जो मोठा प्रश्न आहे, 22,000 ते 25,000 मुलं आपली आज गोव्यात जातात. नुसती गोव्यातच जात नाही, काही मुंबईत जातात, काही ठाण्यात जातात, काही कोल्हापुरात जातात, काही पुण्यात जातात, काही बेळगावात जातात. आपला जो हा फ्लो थांबवायला पाहिजे, इथं रोजगार व्हायला पाहिजे. पूर्वी जर आपण बघितलं तर आपल्या या जिल्ह्यात 4 विधानसभा होत्या, आता आपण 3वर आलो. पूर्वी आपलं पार्लमेंट म्हणजे लोकसभा ही आपली राजापूर लोकसभा मतदारसंघ, आपण आता चिपळूणपर्यंत गेलो परशुरामाच्या घाटात. पूर्वी आपल्याकडे इकडे 58 जिल्हा परिषद मतदारसंघ होते, आता आम्ही 50वर आलो.
म्हणजेच काय की नोकरी मिळत नसल्यामुळे, रोजगार नसल्यामुळे इथलं स्थलांतर होते, ते थांबवलं पाहिजे. परत आपल्या गावाकडे या ठिकाणी बोलवलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून आपल्याला काम करावं लागेल. आडाळी एमआयडीसी जी 2013 झाली, तिथं कुठल्याही स्वरूपात तिथे 2-3 व्यवसाय हे पहिल्या वर्षात आपल्याला आणावे लागतील. त्याचबरोबर पर्यटनाच्या वर मालवणमध्ये लोक येतात, देवबागला येतात, तारकर्लीला येतात, वायरीत येतात. मग आमच्या ठिकाणी आमची किनारपट्टी का वाईट आहे का? आंबोलीमध्ये आम्ही आणि प्रवीण भोसले 8 दिवसापूर्वी होतो. संध्याकाळी हुडहुडी मारणारी थंडी होती. त्या आंबोलीचं महत्त्व आपल्याला फक्त आंबोलीचा धबधबा माहिती आहे, पण आंबोली इतकी सुंदर आहे. आतमध्ये तिथे जंगल सफारी चालू करता येण्यासारखी आहे. तिथे चांगलं फॉरेस्ट आहे, आतले संस्थान काळापासून रस्ते आहेत. ते पॉईंट डेव्हलप करायला पाहिजे. जर समजा महाबळेश्वरला आज लोक एवढे जातात, मग आंबोलीला का नाही? त्या दृष्टिकोनातून आंबोली डेव्हलप करायला पाहिजे. तिथे चौकू चांगला आहे. आज 3-3 धबधबे आहेत. आज फॅमिली घेऊन आपण आंबोलीच्या धबधब्यावर नाही जाऊ शकत रस्त्यावर असल्यामुळे. म्हणून पावसाळी पर्यटनासाठी सुद्धा आज तिकडे उडीलेला धबधबा आहे, पुढे गेल्यानंतर बाबा धबधबा आहे. हे सर्किट पूर्ण करावं लागेल आणि मग घारपीपर्यंत पुढे जाऊन घारपीतनं एक रस्ता खाली उतरावा लागेल चौकूमधून आणि नेनेवाडीतून परत केसरीला. असं जर सर्किट पूर्ण झालं तर तो पूर्ण भाग पर्यटनाखाली त्या ठिकाणी येईल. म्हणजे तुमचं थोडक्यात म्हणणं आहे की आरोग्य, रोजगार ह्या अजूनही समस्या आहेत. मग गेली काही वर्षे या जिल्ह्यात नारायण राणे असो किंवा केसरकर हे काम करत आहे, त्यांनी ह्या काळात आपल्या कार्यकाळात मतदारसंघ किंवा जिल्ह्याच्या विकासासाठी ठोस असं पाऊल उचललं नाही असं तुमचं मत आहे? केसरकरने काय सुचवलं नाही. केसरकरला आमदारकीत काय असतं ते समजलंच नाही. ते नगरसेवक होते ना, नगराध्यक्षासारखंच वागतात, एका शहराचे हे. त्यामुळे त्यांना बाकीचं काहीच माहीत नाही. शिक्षण क्षेत्रात पूर्णपणे बट्ट्याबोळ केला आहे. त्यामुळे त्यांनी असं भरीव इथं काहीच केलेलं नाही. राणेसाहेबांनी सुरुवातीच्या काळात काम झालं, पण नंतर ते मुख्यमंत्र्याच्या ह्याच्यात त्यांच्या डोक्यात जे होतं ते शेवटपर्यंत झालं नसल्यामुळे त्याच्यातच ते राहिले. त्यामुळे त्या काळात जो काही विकास व्हायला पाहिजे होता, नंतर आता 2.5 वर्ष ते केंद्रात मंत्री होते, त्यावेळी 1-2 अशा युनिट इथे यायला पाहिजे होती. आली का तुम्हीच सांगा. रत्नागिरी यायला पाहिजे होती, सिंधुदुर्ग यायला पाहिजे होती. त्यामुळे मी आता जे सांगतो बा, नगरचं उदाहरण देतो, बारामतीचं उदाहरण देतो, इस्लामपूरचं उदाहरण देतो, इचलकरंजीचं उदाहरण देतो. या ठिकाणी लोकांनी केलं आहे ना.